SMS Productions. कौन है? Hey, What the hell? what? कौन आहेस तू? अरे hi, I'm Shruti. Whatever. Switch off the lights, dude. Excuse me? Lights बंद कर. ही वेळ आहे का? It's not late. 7:20. I don't care. Switch off the bloody lights now. Okay. अरे आवरतीये. तुला कोणी सांगितलंय आवरायला? माझ्या गोष्टींना हात लावायचा नाही. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू काय करतेस इथे आणि तुझा बेड आहे का हा? ओके. आणि ही फालतूची काळजी दाखवत जाऊ नकोस प्लीज. मला पसारा आवडतो, आवरलेला आवडत नाही. अगं मेस हवाय मला. तुला काही प्रॉब्लेम आहे? तुझी साईड ती आहे ना, ती क्लीन ठेव. ही साईड माझी आहे, ठीक आहे? इथे नकोयस तू मला परत कधीच. ठीक आहे, मलाही नाही राहायचंय. हाय श्रुती, हाय. कशी आहेस? अगं मी छान. बस ना. मला पूजानी सांगितलं तू आली होती रूममध्ये म्हणून. काही काम होतं माझ्याकडे. अगं मला जरा रचनाबद्दल बोलायचं होतं. रचनाबद्दल? हो. काय ती खूप विचित्र वागते अगं माझ्यासोबत. विचित्र म्हणजे? विचित्र म्हणजे अगं काय सांगू तुला. ती आहे ना प्रत्येक गोष्टीवर वाद करते माझ्यासोबत, प्रत्येक गोष्टीवर. आणि मी अभ्यास करत असेल ना तर लाईट बंद करते. रूम साफ केली तर बोलते नाही मला मेसी आवडतं, सगळं मेसी करून टाकते ती. आणि मी तिच्याशी बोलू शकत नाही. खूप खूप जास्ती वाद आहेत. अगं शांत हो, ती तशी मुलगी नाही आहे. खरं तर ती खूप चांगली मुलगी आहे. बट यावर्षी एक इन्सिडेंट झाला तिच्याबरोबर, त्यामुळे थोडी डिस्टर्ब असेल ती. गुड मॉर्निंग मॅम. आलात सगळेजणी? ज्युनियर्स कुठे आहेत? या इकडे या. आपल्या कॉलेजमध्ये तुमचं स्वागत. मी या कॉलेजची रेक्टर, म्हणजे तुमच्याबरोबर 24/7 राहणार आहे. अर्थात 24/7 असले म्हणजे कधीही माझ्या घरी यावं असं नाही आहे. माझ्या ऑफिसची वेळ आहे सकाळी 10 वाजता. तेव्हा जर काही डिफिकल्टी असेल तर ऑफिसमध्ये येऊन भेटायचं. गौरव सर, जरा बॉक्स आणा, काउंटरवर ठेवली आहे. बरं, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं सगळं जे लगेज आहे ते चेक इन काउंटरवर ठेवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजची शिस्त. या सगळ्यांना माहितीच आहे. नो बॉयफ्रेंड्स, नो लेट नाईट्स अँड नो ड्रग्स ॲट ऑल. तिकडे ठेवा. तेव्हा मी अशी अपेक्षा व्यक्त करते की यातला कुठलाही नियम तुम्ही तोडणार नाही आहात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कॉलेजची बडी सिस्टीम. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये नवीन आहात, रुळलेल्या नाही आहात, तर आपल्या कॉलेजमध्ये अशी सिस्टीम आहे की एका ज्युनियरबरोबर एक सिनियर असणार. म्हणजे तुम्हाला थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये आणण्यासाठी सिनियरचा उपयोग होईल असं आम्ही समजतो. खरं तर आपण असं करूया की तिकडे ते बॉक्स ठेवलेलं आहे, त्याच्यातनं चिठ्ठ्या काढा. ज्या सिनियर्सचं नाव ज्याच्या ज्याच्या चिठ्ठीवर येईल ती तिची बडी. ठीक आहे, जा. हाय. हे तर
आता एकमेकींशी ओळख करून घ्या. बी कम्फर्टेबल आणि प्लीज रूल्स फॉलो करा. मी ऑफिसमध्ये काही लागलं तर भेटा मला. बाय. जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. ओ गॉड, थकले. हिला काय झालं? तू का नाही आली डान्स करायला? एवढी का शांत क्या हुआ मॅडम? मी सांगते ना. काही नाही ग. काय झालं? सिनियर्स चाललेत ना आज, त्यामुळे चाललंय हे सगळं. पण ठीक आहे, होशील की रचना नॉर्मल, येशील की आता ज्युनियर्स बरोबर. वाव. ए चला ना, आपल्याला खूप लेट होत आहे, आपण निघायचं का? ए, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती लास्ट. मी ड्युएल स्पेशलायझेशनसाठी अप्लाय केलं होतं आणि ह्याच कॉलेजकडनं फायनली ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालंय. सो अजून 1 वर्ष मला रचनाला झेलायचंय. आणि हे तू मला कधी सांगणार होतीस? मी कालपासून सॅड आहे. आणि तू एक मिनिट, मुन्या उठ ना. मृण्मयी, काय झालं हिला? मॅम नको, ॲम्ब्युलन्स आणा कोणीतरी पटकन. कॉल कर मॅम लवकर. मुन्ना उठ ना. हे घे पाणी घे, पाणी घे. मुन्ना उठ ना. मॅमला बोलू नका. हा गेली ती बोलवायला. मृण्मयी प्लीज. मुन्ना उठ ना. मुन्ना. मुन्ना उठ ना. मुन्ना. मला खूप शॉक लागला, मला खूप वाईट वाटलं, पण मी काय करणार ना आता. ए न्यू गर्ल, तुझ्याशी बोलतीये. हे घे. माझ्या डेस्क जवळ हे तूच ठेवलंस ना काल रात्री? हो, मीच ठेवलं. कोणी सांगितलं तुला? अगं, तू झोपली होतीस म्हणून सो आणून. मी झोपले होते तर तुला सांगितलं होतं मी माझ्यासाठी जेवण घेऊन ये. मेस बंद होऊ होते. देत ना बंद. तुझा प्रॉब्लेम काय आहे? माझं मी बघून घेईन ना. वाय डोंट यू जस्ट माइंड युअर ओन बिझनेस? मला एकटीला सोड प्लीज. आपण फ्रेंड्स नाही आहोत ना, कधी होणार आहोत. तुला कळत नाही का? ही जबरदस्तीची अटॅचमेंट का जोडतीयस? जस्ट प्लीज लीव मी अलोन फ्रॉम नाऊ ऑन. प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. चहा. ए तुला कोणी सांगितलं आणायला? हे बंद कर ना प्लीज. घे ना प्लीज. मला चहा नकोय. तुला एकदा सांगितलेलं कधीच कळत नाही का ग? रचना, एक विचारू? तू अशीच आहेस का ग पहिल्यापासून? म्हणजे तुला बरं वाटतं का हे असं माझ्याशी वागायला, सतत भांडायला? तुला कळत नाहीये का आम्ही काळजी करतोय तुझी? तुझ्यासाठीच आहे सगळं. ऐक ना,
नको करूस माझी काळजी, तुला कोणीही सांगितली नाहीये. ठीक आहे, काहीच नको करूस माझ्यासाठी. श्रुती थांब. हे बघ, मला कळतंय की तुम्ही सगळे खूप करताय माझ्यासाठी. तू, आई, बाबा, मॅम सगळेच हेल्प करतायत मला. पण मलाच कळत नाहीये मला काय होतंय. ऍक्सेप्टच नाही करत आहे अगं माझं मन. वा, उठलीस का फायनली? गुड मॉर्निंग. तशी गुड मॉर्निंगच आहे, कारण 12 वाजून गेलेत ना. खूप भूक लागली आहे यार. मी तुला खूप उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू उठलीच नाहीस. मग मी गेले मेसमध्ये. पण आता मला जेवण इमर्जन्सीमध्ये काहीतरी असेल ना. इमर्जन्सीमध्ये मी आहे ना. म्हणजे डिनर. तू बेस्ट आहेस. ये अगं, बेडवर काय? काही नाही होत ग, मी नाही सांडत. तू काहीच नाही खाणार? नाही, झालंय माझं. आणि ऐक, हे असं मिळत नाही, पण मेसदादा माझ्या ओळखीचे होते म्हणून मी आणले. ओके ओके. थँक्यू मृण्मयी. वेलकम. चलो, आय एम रेडी. ए वाव, आवरलंच पण मग इतक्या लवकर? ऑफकोर्स. आंघोळ झाली ना? आंघोळ मी परवाच केली होती, आज नाही. ए आंघोळ करा पटकन. अगं उशीर झालाय ना आता. आणि तू केली आहेस ना आंघोळ? हो. मग इकडे ये. ए मला नको चिट्टू प्लीज. अगं मी शुद्ध होईन ना. हॅलो. हा, झाली का जेवण? हो आत्ताच. हा, आणि लाडू खाल्ले की नाही? कोणते लाडू? हाय काकू, मी रचना बोलते. हाय, कोणते लाडू? हा, अगं अगं सॉरी, मी अगं, आत्ता लाडू आणलेत पाठवलेत संध्याकाळी. मी. तिने दिले नाहीये काकू लाडू मला. कारण की आत्ता आणलेत मी संध्याकाळी. मृण्मयी, लाडू दे ना. अरे आत्ता खातात का लाडू? झालंय आमचं जेवण ऑलरेडी. वेळ असते का अगं, लाडू sweet खायची? dish म्हणून खा. स्वीट डिश म्हणून. हो, उद्या खाऊयात स्वीट. उद्या नाही, आत्ता लाडू हवेत. नाही हा, ऐक ना. मृण्मयी, दे ना अगं. असं अगं, काय आणि ते करते? काका त्यांनी तू किती 500च्या नोट दिल्या होत्यास का ग मला? कारण की त्यांनी लाडू देणार आहेस हॅलो. हॅलो. ए तिने माझी डायरी घेतली यार. आता लाडू बरं हवेत. ठीक आहे, मी तुला नंतर फोन ऐक करते. ना. मी करतेच 5 आय डिड एक्सरसाइज टुडे. बरं ठीक आहे. लाडू हो मग देणारे नाही, उद्या करूयात ना. उद्या नाही, आत्ता. बरं ठीक आहे, चल लगेच चल. आणि मी सिनियर आहे का तू आहेस? ए अरे लवकर. ए, तुला कधी बॉयफ्रेंड नव्हते का ग? नाही, म्हणजे अजून तरी नाहीये. वाटलंच मला. का? तुला कसा बॉयफ्रेंड असेल अगं? का? अगं तू किती बोर आहेस. मी बोरे का? हो. बॉयफ्रेंड कोण बोर आहे? नाही नाही नाही, मी बोर आहे. सॉरी सॉरी, केस सोड. केस सोड. बेटर. तशी तूच आहेस. तू सुपर बोर आहे. अल्ट्रा बोर आहेस. आणि हातावर चंपक आहेस. तू कधीच बॉयफ्रेंड असणार नाहीये. कारण की तू आहेस माझ्याबरोबर, नाही तर माझे 4-5 असते. हळूहळू सगळेच लांब जात आहेत माझ्यापासून.